कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं हे दिल्ली कॅपिटल्सला कालच्या मॅचमध्ये चांगलंच समजलं असेल. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या मॅचमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना 264 रनांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे पंजाबला यशस्वी पाठलाग करण्यासाठी इतिहास घडवायचा होता. आधी प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगने दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर शेवटी श्रेयस अय्यरने वादळी अर्धशतकी खेळी करून पंजाबला विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम बॅटिंग करताना दिल्लीला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. पथुम निसंका अवघ्या 11 रना करून माघारी परतला. त्यानंतर के. राहुल आणि नितीश राणाच्या बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळाला. दोघांनी मिळून चौफेर फटकेबाजी केली आणि दुसऱ्या विकेटसाठी 200 रनांची पार्टनरशिप केली. दोघांनी मिळून IPL मध्ये दुसरी सर्वात मोठी पार्टनरशिप करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. के. राहुलकडून ज्या खेळीची अपेक्षा होती ती खेळी त्याने पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये केली. त्याने 46 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर तो 152 रनावर नाबाद राहिला. या खेळीदरम्यान के. राहुलने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. के. राहुल हा IPL मध्ये सर्वात मोठी खेळी करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत 3ऱ्या स्थानी पोहोचला आहे. तसेच IPL मध्ये सर्वात मोठी खेळी करणाऱ्या भारतीय बॅट्समनचा रेकॉर्ड हा आता के. राहुलच्या नावे नोंदवला गेला आहे. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्सला दमदार सुरुवातीची गरज होती. ही सुरुवात प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या दोघांनी मिळून करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 126 रनांची पार्टनरशिप केली. या दरम्यान प्रियांश आर्यने 43 आणि प्रभसिमरन सिंगने 76 रनांची खेळी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये सुरुवातीलाच मोठी दुर्घटना घडली. कॅच घेण्याच्या प्रयत्नात लुंगी एनगिडी मागच्या बाजूने धावत होता. इतक्यात त्याचा तोल गेला आणि तो डोक्यावर आपटला. त्याच्या डोक्याला खूप जोरात फटका बसला. त्यामुळे तो काही मिनिट तसाच झोपून होता. फिजिओ मैदानात आले. त्यानंतर त्याला ॲम्ब्युलन्सच्या साहाय्याने मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आलं. त्यामुळे सामना काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता. या रनांचा पाठलाग करत असताना श्रेयस अय्यरला 2 वेळा जीवनदान मिळालं. करुण नायरने श्रेयस अय्यरचे 2 सोपे कॅच सोडले. हे कॅच दिल्लीला चांगलेच महागात पडले. तर अशा प्रकारे श्रेयस अय्यरने IPL मधील नाही तर T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा रन चेस करत पंजाब किंग्सला जिंकून दिले. अशाच एकदम खास माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.